नमस्कार मित्रांनो. तर जमिनीची मोजणी करायची असेल, हद्द कायम करायची असेल, पोट हिस्सा काढायचा असेल किंवा कोरट वाटपानुसार जमीन विभागणी करायची असेल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. महाराष्ट्र शासनाने 22 जून 2026 रोजी नवीन शासन परिपत्रक जारी करून मोजणी फी दर, मोजणीचे संवर्ग आणि कालावधीमध्ये मोठे बदल केले आहेत. तर या नवीन GRमुळे कोणत्या मोजणीसाठी किती फी लागणार, पोट हिस्सा मोजणीसाठी फक्त 200 रुपये कधी लागणार, शासकीय आणि नगरपालिका जमिनींची फी किती असेल आणि मोजणी किती दिवसांत पूर्ण होणार, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने 22 जून 2026 रोजी नवीन शासन परिपत्रक जारी केले आहे. या GRमध्ये यापूर्वीच्या विविध आदेशांमध्ये सुधारणा करून सर्व मोजणी शुल्कांचे एकत्रित दर निश्चित करण्यात आले आहेत. तर यामध्ये विशेषतः पोट हिस्सा मोजणी, कोर्ट वाटप मोजणी, हद्द कायम मोजणी, शासकीय जमिनींची मोजणी, नगरपालिका आणि महानगरपालिका मालमत्तांची मोजणी याबाबत नवीन शुल्क निश्चित करण्यात आले आहेत. तर ग्रामीण भागातील जमीन मोजणीचे नवीन शुल्क. तर महानगरपालिका किंवा नगरपालिका हद्दीबाहेरील क्षेत्रासाठी नियमित मोजणी 2 हेक्टरपर्यंतच्या जमिनीसाठी रुपये 2000 आणि द्रुतगती मोजणी 2 हेक्टरपर्यंत रुपये 8000 आणि अतिरिक्त क्षेत्रासाठी 2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र असल्यास प्रत्येक अतिरिक्त 2 हेक्टरसाठी नियमित रुपये 1000 आणि द्रुतगती रुपये 4000 आणि पोट हिस्सा मोजणीसाठी मोठा दिलासा. तर GRमधील सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे पोट हिस्सा मोजणी शुल्क. तर कोर्ट वाटप, नोंदणीकृत वाटणीपत्र, एकत्र कुटुंबांची विभागणी, कलम 85 अंतर्गत विभाजन, संमतीने पोट हिस्सा यासाठी प्रत्येक पोट हिस्सासाठी फक्त रुपये 200 शुल्क आकारले जाणार आहे. तर उदाहरण, जर 5 पोट हिस्से असतील तर 5 गुणिले 200 बरोबर 1000, म्हणजे पूर्वीच्या तुलनेत मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. नंतर शहर भागातील जमीन मोजणी शुल्क. तर महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायत हद्दीतील जमिनींसाठी 1 हेक्टरपर्यंत नियमित रुपये 3000 आणि द्रुतगती रुपये 12000 आणि अतिरिक्त प्रत्येक 1 हेक्टरसाठी नियमित रुपये 1500 आणि द्रुतगती रुपये 6000. तर शहरातील पोट हिस्सा मोजणी. महानगरपालिका किंवा नगरपालिका हद्दीत नियमित प्रत्येक पोट हिस्सासाठी रुपये 1000 आणि द्रुतगती प्रत्येक पोट हिस्सासाठी रुपये 4000. उदाहरण, 5 पोट हिस्से असल्यास नियमित रुपये 5000 आणि द्रुतगती रुपये 20000. नंतर नगरपालिका आणि प्राधिकरणांच्या मालमत्तांची मोजणी. तर महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, विविध प्राधिकरणे आणि महामंडळाच्या मालकीच्या जमिनींसाठी सामान्य दराच्या 50% शुल्क आकारले जाणार. नंतर शासकीय जमिनींची मोजणी. तर शासकीय जमीन किंवा मालमत्ता मोजणीसाठी सामान्य दराच्या फक्त 25% शुल्क आकारले जाणार. नंतर पुनर्भेट शुल्काबाबत महत्त्वाचा नियम. जर मोजणीच्या दिवशी अर्जदार अनुपस्थित राहिला तर पुनर्भेट शुल्क भरावे लागेल. हे शुल्क मूळ मोजणी शुल्काच्या 50% किंवा रुपये 10,000 यापैकी जी रक्कम कमी असेल ती आकारली जाईल. परंतु भूमापकच गैरहजर राहिला तर अर्जदाराकडून कोणतेही पुनर्भेट शुल्क घेतले जाणार नाही. नंतर उच्च तपासणी. तर नियमिताना मोजणी. जर मोजणीची पुन्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तपासणी हवी असेल तर उपअधीक्षक स्तरावर मूळ शुल्काच्या 3 पट आणि जिल्हा अधीक्षक स्तरावर मूळ शुल्काच्या 5 पट फी भरावी लागेल. आणि गुंठेवारी मोजणी. गुंठेवारी विकास कायद्यानुसार होणाऱ्या मोजणीसाठी संबंधित मोजणी शुल्काच्या 1.5 पट म्हणजे 1.5 पट शुल्क आकारले जाणार आहे. आणि मोजणी पूर्ण होण्यासाठी किती दिवस. तर GRमध्ये प्रथमच स्पष्ट कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. नियमित मोजणी 90 दिवस आणि द्रुतगती मोजणी 30 दिवस. म्हणजे आता अर्जदारांना मोजणीसाठी किती प्रतीक्षा करावी लागेल याबाबत स्पष्टता मिळणार आहे. तर मित्रांनो, या नवीन शासन परिपत्रकामुळे पोट हिस्सा मोजणी अधिक स्वस्त झाली आहे. शुल्क रचना अधिक स्पष्ट झाली आहे. नियमित आणि द्रुतगती मोजणीचे वेगवेगळे दर निश्चित झाले आहेत. मोजणी पूर्ण होण्यासाठी कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. शेतकरी आणि जमीनधारकांचा संभ्रम कमी होणार आहे. तर तुमच्या गावात जमीन मोजणीसाठी किती शुल्क मागितले जाते ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो,
जर तुम्हाला या जी आरची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या जी आरची PDF घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.